आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीतील व्यापारी पेठ सज्ज। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शनिवारी 14 डिसेंबर रोजी दत्त जन्मकाळ सोहळा सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे। सुमारे 4 ते 5 लाख भाविक दत्त दर्शनास येण्याची शक्यता असून येथील मिठाई पेठेत लगबग दिसून येत आहे। सर्वच दुकानदार पेढे बर्फी बनवण्यात व्यस्त असून दत्त जयंतीनिमित्त मोठी उलाढाल होणार आहे। येथील व्यापारी पेठेत सुमारे 35 मिठाई विक्रेत्यांची दुकाने आहेत। फिके पेढे, भाजके पेढे, मलई पेढे, कुंदा बर्फी, कवड बर्फी, करदंट बर्फी यासह नव्याने चॉकलेट बर्फी, आंबा बर्फी अशी विविधता विक्रेत्यांनी पुढे आणली आहे। सर्व व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांना वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सजवले आहे। दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर दूध, खवा, साखर अशा पदार्थांची मोठी मागणी व्यापारी वर्गाकडून होत असते। यावेळी बोलताना विक्रेते विनायक काळे म्हणाले, गतवर्षीपेक्षा यंदा पेढे मिठाईच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच व्यापारी वर्ग अधिक प्रमाणात पेढे व मिठाई तयार करण्यात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले। पेढे बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मशिनरींचा वापर केला जातो आहे। खवा तयार करण्यापासून ते पेढे घोळून पॅकिंग करण्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असल्याचे चित्र आहे। 1 किलो खव्यापासून 10 मिनिटातच 100 पेढे तयार होत असल्याने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। वर्षातून दत्त जयंतीचा काळ सर्वाधिक गर्दीचा असल्याने शेकडो किलो पेढे बर्फी नृसिंहवाडीत सध्या तयार होत आहेत। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।